मम्मी, तुला राजकारण पटतंय का राज? अरे पटो की ना पटो पण राजकारण ते राजकारणच असतं आणि बरोबर. समाजकारण ते समाजकारण असतं. समाजकारणातल्या माणसांना माया दया असते, पण राजकारणातल्या माणसांना माया दया नसते. मग तू बघ, एखादा मामा उभा राहिला, बासा उभा राहिला किंवा एखाद्याचा चुलत भाऊ उभा राहिली, तिथं 100% भांडणं होणारच. बरोबर. मग हा. मम्मी मला एक सांग, आज राजकारण एवढं खालच्या थराला गेलंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा जाऊन 4 दिवस सुद्धा काच झाले नाहीत आणि महाराष्ट्रभर दुखवटा जाहीर झाला. मान्य आहे. पण या नेत्यांनी दुखवटा पाळला कर मम्मी. ज्या माणसाने राजकारणात आयुष्य वेचलं, घराला वेळ नाही दिला, आज तिथं सत्ताधारी सत्तेसाठी लोक पळापळ चालू करतायत. खरंच राजकारणी लोकांना हृदय, भावना काही असतात का नसतात रे? नाही 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 हा? अरे त्याचं नावच राजकारण आहे. हा. मग मी तुला 1000 वेळा सांगते, राजकारण आणि समाजकारण याच्यात भरपूर बदल आहे. बरोबर हा, बरोबर राजकारण ती राजकारणच. बरोबर. अजितदादांचं एक वाक्य आहे, मला खरंच आज भावलं बरं का मनाला. गड्या हो, राजकारणाच्या नादी लागू नका हो. खरंच चांगल्या माणसाने तरी या राजकारणात पडलं नाही पाहिजे. कारण ज्या माणसाने आज राजकारणासाठी आयुष्य वेचलं, त्या माणसाच्या राखेसाठी सुद्धा लोकांना टाईम नाही. एक ना मंत्री ना एक आमदार दादांची राख विसर्जन करायला होता, ना हस्तीला विसर्जन करायला होता. हा विचार करा ना राव. हा, काय कमी केलंय त्या माणसाने? हा ठीक आहे, सरकार बनवा, तुम्ही सरकार बनवलं पाहिजे, काही मत नाही. पण कमीत कमी 10 दिवस तरी तुम्हाला दम निघायला पाहिजेत ना. 13वं तरी होऊन द्यायचं ना राव. हा, विचार करा ना. मम्मी, पटतंय का तुला? नाही बाबा, मला तर ऐकूनच असा धक्का बसतोय की काय हे राजकारण आहे, काय माणसाचं जीवन आहे. बरोबर. हा, काय कोणासाठी का? अरे दादांनी किती केले, सगळ्यांसाठी केले, अख्ख्या महाराष्ट्रासाठी. आणि आज दादांना वेळ द्यायला सवड नाही म्हणजे आपली साधी सिधी आपली इकडं आपल्या इथं गावाकडं माणूस, बावखीतलं माणूस वारलं तरी मंत्री नको बाबा 13 दिवस इकडे तिकडे जायला, हा. अजून 13वा झाला नाही. तसं हे राजकारण आहे, राजकारणात कुणाचं कुणाला घेणं देणं नाही. आणि हा. मम्मी, तेवढ्याच कर्तृत्वाने ताकदीनं जे उभा राहतोय ना, शरद पवार साहेबांना सलाम बर का. एवढंही दुःख पचून जो माणूस हरण, त्या माणसाचं नाव कसं हो असेल शरद पवार? हा, कधीच मग त्यांना वाटतंय ना की आपल्याला कार्यकर्त्यांनी जरी हे केलं असलं तरी आपण ठामपणे उभा राहायचं, आपण आता भक्कम आधार द्यायचा यांना. सुनेत्राताई पवार आज उपमुख्यमंत्री होत आहेत. होणारच.